Now we will see the problem which composed of the two objects, two identical rollers, each of weight 100 Newton, are supported by an inclined plane and vertical wall as shown in figure. And we have to determine the reaction at points A, B, and C. There, first of all, we will draw the free body diagram of both the spheres. Let us draw. First, I will consider this roller as a first roller and this as a second roller. Now see the free body diagram. First, we have to consider the self weight of the roller. The self weight is given as 100 Newton. At C, the wall is vertical, therefore their reaction is horizontal. At B, the wall is inclined, plane is inclined at an angle of 30 degree, therefore the inclination is 60 degree. And at common point D, we have to consider a reaction which is parallel to plane, that is inclined with an angle of 30 degree. Why it is an inclined of 30 degree? Because the reaction always passing through the center of the sphere of the rollers. हे 4 पॉइंट आपल्याला कन्सिडर करायचे आहे. सेल्फ वेट डाउनवर्ड डायरेक्शन, देन NC हॉरिझॉन्टल आणि NB inclined at an angle of 60 degree, ND inclined at an angle of 30 degree. Now we will draw the free body diagram of the second one. Second roller. Same, first of all I will draw the self weight, that is 100 Newton. Then there is a reaction at point A, NA, which is inclined at an angle of 60 degree. का बस 60 degree? कारण की प्लेन 30 degree ने inclined आहे. तर रिॲक्शन जर परपेंडिक्युलर नॉर्मल रिॲक्शन आहे म्हणजे इथे हा पॉईंटवर अँगल 90 डिग्री क्रिएट होत आहे. तर 90 डिग्री क्रिएट होत आहे तर अल्टिमेटली रिॲक्शनचा अँगल 60 डिग्री राहणार आहे. हा डी पॉईंट जे आहे तो कॉमन आहे, कॉमन बिटवीन 1 and 2. आणि आपल्याला माहीत आहे की कॉमन पॉईंटला वी हॅव टू शो द रिॲक्शन ऑफ इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. इन्क्लिनेशन पण 30 राहील आणि व्हॅल्यू पण 30 राहील. ठीक आहे. हा फ्री बॉडी डायग्राम ऑफ 1 आहे, FBD ऑफ फर्स्ट, आणि हा फ्री बॉडी डायग्राम आहे ऑफ 2. दोन्ही रेडी आहे. नाव वी विल अप्लाय द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. हे फर्स्ट रोलरला आपण कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करणार आहे. फर्स्ट रोलरला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करणार आहे. तर इथे किती फोर्सेस आहे? 1 2 3 4 फोर्सेस ॲक्ट होत आहे. जर 4 फोर्सेस ॲक्ट होत आहे तर आपण लॅमिस थेरम अप्लाय करू शकत नाही. आपल्याकडे ऑप्शन आहे फक्त कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. आणि जर कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करायचं आहे तर आपल्याला रिझॉल्व करावं लागणार आहे. तर आपल्याकडे 2 फोर्स इन्क्लाइंड आहे. एक NB इन्क्लाइंड आहे 60 डिग्रीला सेकंड क्वाड्रंटमध्ये, आणि ND इन्क्लाइंड आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल 30 आहे. तर याला मी रिझॉल्व करतो. NB cos 60, NB sin 60. सिमिलरली ND cos 30, ND sin 30. हा ND तो थर्ड क्वाड्रंटमध्ये, त्यामुळे हॉरिझॉन्टल लेफ्ट, वर्टिकल डाऊन, आणि NB तो सेकंड क्वाड्रंटमध्ये, त्यामुळे हॉरिझॉन्टल लेफ्ट आणि वर्टिकल अप. नाउ वी विल अप्लाय द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. सबमिशन Fx इक्वल टू 0. सबमिशन Fx अप्लाय करताना NC राईटवर्ड पॉझिटिव्ह, देन NB cos 60 लेफ्टवर्ड निगेटिव्ह, देन ND cos 30 तो पण लेफ्टवर्ड निगेटिव्ह इक्वल टू 0 आहे. देअरफॉर NC इक्वल टू 0.5 NB
एन बी प्लस एन ए cos 30 यानी cos 30 इक्वल टू इक्वेशन नंबर 1 है. इक्वेशन नंबर 1 सॉल्व नाही होत तर सेकंड कंडिशन समेशन एफ वाय इक्वल टू 0. समेशन एफ वाय आपण अप्लाय करू. एन बी sin 60 अपवर्ड है पॉजिटिव. एन डी sin 30 डाउनवर्ड है नेगेटिव. -100 तो पण डाउनवर्ड है नेगेटिव इक्वल टू 0. तर एन बी sin 60 माइनस एन डी sin 30 इक्वल टू 100. इक्वेशन नंबर 2 सॉल्व नाही होते. सॉल्व नाही होत तर आपण आता कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करू एरिबॉइड डायग्राम ऑफ 2ला. इथे 3 फोर्सेस आहे. जर 3 फोर्सेस आहे तर आपण लॅमिस थेरम यूज करू शकतो आहे. काय की इक्विलिब्रियममध्ये आणि ओरिएंटेशन पण सेम आहे. आता इनइक्विलिब्रेटेड अँगल फाइंड करण्यासाठी आपण ड्रॉ करतो आहे. ठीक आहे. आता क्वाड्रंटमध्ये बी डिवाइड केलं. ठीक आहे. हा अँगल जर अँगल 30 आहे तर हा पण 30, हा 60 आहे तर हा 60, हा 30, हा 60 आणि हा 90. अकॉर्डिंग टू लॅमिस थेरम forces are proportional to sine of angle between other two forces. Sine ND divided by sine 90 plus 60. 100 divided by sine 90 आणि NA divided by sine 90 plus 30. ठीक आहे. आता आपण लिहू एन डी डिवाइड बाय साइन 150 इक्वल टू 100 साइन 90 इक्वल टू 1 एन ए डिवाइड बाय साइन 120. तर आता आपण फाइंड करू शकतो. या दोघांना आपल्याला आपण इक्वेट करणार. नंतर या दोघांना आपण इक्वेट करणार. ठीक आहे. इक्वेट केल्यानंतर इक्वेशन येईल एन डी इक्वल टू एन डी इक्वल टू 50 आणि एन ए इक्वल टू 86.6. हा दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला माहीत होत आहे. आता एन ए आला आहे, एन डी पण आला आहे. तर एन डीची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप करा. पुट इन 2 पुट इन 2 एन डी इक्वल टू 50. यू विल गेट एन बी इक्वल टू येईल 144.34. आता एन बी आला तर या एन बीला आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आणि एन सी फाइंड करणार. काय की एन ए माहीत आहे आपल्याला, एन बी माहीत आहे. तर एन सी येईल 115.47 मीटर. तर लाईक दिस व्हेरी सिम्पल. जसं जसं आपण कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करतो आहे त्या कंडिशन ऑफ इक्विलिब्रियमला आपण फॉलो करायचं आहे. अल्टिमेटली प्रॉब्लेम जे सॉल्व होणार आहे. नाव यू विल सी द वन अनदर प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम 3 स्फिअर्सचा आहे. प्रॉब्लेम बघा. इफ 3 सिलेंडर्स ईच ऑफ वेट 20 न्यूटन and diameter 380 meter rest in a box of 790 meter wide.
म्हणजे 790 मीटर वाईड आहे, म्हणजे हा लेंथ 790 mm आहे. 790 mm आहे. ॲज शोन इन फिगर. डिटरमाइन द रिॲक्शन ॲट ईच पॉईंट. प्रत्येक पॉईंटवर आपल्याला रिॲक्शन फाइंड करायचं आहे. तर व्हेरी सिम्पल. आता काय करणार मी, वी हॅव टू ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम ऑफ ऑल 3 स्फिअर्स. बघू आपण ड्रॉ करू. बघा हा फर्स्ट स्फिअर, हा फर्स्ट आहे, हा सेकंड आहे आणि हा थर्ड आहे. फर्स्ट स्फिअरचं मी ड्रॉ करतो आहे. तर फर्स्ट स्फिअरचं सेल्फ वेट 20, रिॲक्शन ND हॉरिझॉन्टल. का बरं हॉरिझॉन्टल? काय की इथे वॉल जी आहे वर्टिकल आहे. इथे एक रिॲक्शन येईल NE. का बरं वर्टिकल? काय की प्लेन हॉरिझॉन्टल आहे. नॉर्मल रिॲक्शन म्हणजे परपेंडिक्युलर टू द प्लेन, परपेंडिक्युलर टू द प्लेन. ठीक आहे. आता पॉईंट आहे H. या H पॉईंटवर रिॲक्शन ॲक्ट होईल NH. ठीक आहे, NH. त्याचा अँगल आपल्याला माहीत नाही आहे. ठीक आहे. सिमिलरली सेकंड स्फिअरसाठी पण आपण इथे ड्रॉ करतो आहे. सेकंड स्फिअर सेम आपण काय करणार, सेल्फ वेट त्याचा आयडेंटिकल आहे 20. इथे NG प्लेन वर्टिकल, वॉल वर्टिकल आहे, वॉल वर्टिकल आहे. तर रिॲक्शन हॉरिझॉन्टल आणि इथे NF वर्टिकल. हा पॉईंट आहे I. तर इथे एक रिॲक्शन येईल NI. त्याचं इन्क्लिनेशन आपल्याला माहीत नाही आहे. हा फर्स्ट आहे फ्री बॉडी डायग्राम ऑफ फर्स्ट, फ्री बॉडी डायग्राम ऑफ सेकंड. आता थर्ड बघू. त्याचा सेल्फ वेट 20, सेल्फ वेट 20 आहे. ठीक आहे ना. आता पॉईंट H आणि I हा कॉमन आहे. पॉईंट H हा कॉमन आहे 1 आणि 3 मध्ये, आणि पॉईंट I कॉमन आहे 2 आणि 3 मध्ये. आणि आपल्याला माहीत आहे ॲट कॉमन पॉईंट्स शो द रिॲक्शन ऑफ इक्वल मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजे हा रिॲक्शन येईल NH, हा रिॲक्शन राहील NI. ठीक आहे. फ्री बॉडी डायग्राम इज कम्प्लिटेड. आपली फ्री बॉडी डायग्राम कंप्लीट आहे. पण फ्री बॉडी डायग्राम झाल्यानंतर जर आपल्याला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करायचं आहे किंवा लॅमिस थेरम अप्लाय करायचं आहे, तर दोन्ही केसमध्ये आपल्याला इन्क्लिनेशन ऑफ रिॲक्शन NH आणि NI माहीत पाहिजे, तरच आपण कंडिशन अप्लाय करू शकतो आहे. काय की आपल्याला रिझॉल्व करावं लागणार आहे. रिझॉल्युशनसाठी मला अँगल पाहिजे, अँगल दिलेला नाही आहे. तर फर्स्ट आपण काय करणार, अँगल फाइंड करणार. कसं फाइंड होईल बघा. हा सेंटर जी आहे तिन्ही सर्कलचा, या तिन्ही सर्कलच्या सेंटरला मी जॉईंट करतो आहे. ठीक आहे. एक ट्रायंगल झाला आहे. तर तो ट्रायंगल मी इथे ड्रॉ करतो आहे बघा, फ्रॉम लार्ज व्ह्यू. ठीक आहे. एका स्फिअरचा डायमीटर 380 आहे. 380 आहे म्हणजे डायमीटर 380 आहे. तर याचा रेडियस 380 डिवाइड बाय 2, याचा रेडियस 380 डिवाइड बाय 2, म्हणजे हा लेंथ झाला 380 आणि ही पण लेंथ झाली 380. बरोबर, 380. आता हा जे आहे म्हणजे ही जी लेंथ आहे, जर आपण नाव देऊ याला ABC, तर साईड AB आपल्याला माहीत नाही. पण टोटल विड्थ जे आहे, टोटल विड्थ 790 दिलेली आहे. तर 790 टोटल आहे. यामधून याचा रेडियस मायनस करायचा आहे आणि याचा रेडियस मायनस करायचा आहे. तर काय येईल, 790 मायनस 320, 380 डिवाइड बाय 2 मायनस 380 डिवाइड बाय 2. तर हा साईज येईल 410. बरोबर आहे. म्हणजे ही टोटल राहील 410. आणि हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, त्यामुळे त्याचं मिड जी राहील 205 आणि इथे पण 205. आयसोसेलेस ट्रायंगल आहे. ठीक आहे ना. ठीक आहे ना. ACचा अँगल म्हणजे NHचं इन्क्लिनेशन आहे आणि BCचा अँगल म्हणजे NIचं इन्क्लिनेशन. हाऊ टू फाइंड,
आता हा अँगल मला पाहिजे. व्हेरी सिम्पल. मला ॲडजस्टंट साईड माहीत आहे, हा 90 आहे आणि हायपोटेनियस पण माहीत आहे. तर कॉस थीटा इक्वल टू ॲडजस्टंट 205 डिवाइड बाय 380. तर थीटा इक्वल टू जर सॉल्व केला 57.35 डिग्री. 57.35 डिग्री म्हणजे याचा अँगल पण 57.35 डिग्री आहे आणि एन आयचा अँगल पण काय की सेम कन्सेप्ट आपण इथे पण अप्लाय करू शकतो. 57.35. व्हेरी सिम्पल. ठीक आहे ना. म्हणजे हा अँगल किती आहे याचा 57.35 आणि याचा अँगल पण 57.35. 57.35 अँगल आपल्याला माहीत आहे. नाव व्हेरी सिम्पल. आपण काय करणार, लॅमिस थेरम अप्लाय करतो थर्ड स्फिअरला आपण लॅमिस थेरम अप्लाय करू. व्हेरी सिम्पल. एन एच आणि एन क्वाड्रंट क्रिएट करतो आहे. हा 90, हा 90. याचा अँगल जर 57.35 आहे तर हा अँगल पण 57.35 आणि हा अँगल पण 57.35 आणि बाकीचा अँगल तुम्ही 90 मायनस करू शकता. ठीक आहे ना. आता आपण करू लॅमिस थेरम अप्लाय करू. हा 20 आहे. 20 NH डिवाइड बाय साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस. साइन ऑफ अँगल बिटवीन अदर म्हणजे 90 प्लस 57.35. 20 डिवाइड बाय साइन. बघा हा अँगल पाहिजे मला. टोटल आहे 180 मायनस 57.35 मायनस 57.35 आणि हा थर्ड आहे. थर्ड इक्वेशन थर्ड जे आपला एन आय इक्वल डिवाइड बाय साइन ऑफ अँगल बिटवीन अदर टू फोर्स म्हणजे 90 प्लस 57.35. जर आपण हा दोघांना इक्वेट केला आणि या दोघांना इक्वेट केला तर आपण जे फाइंड करू शकतो आहे. आणि सिमिलरली कॅल्क्युलेटरमध्ये दोघांना इक्वेट करायचं, सॉल्व करायचं. तर एन एचची व्हॅल्यू आहे 11.88. ठीक आहे. आणि एन आयची व्हॅल्यू आहे 11.88. दोन्ही सेम येणार आहे काय की तुम्ही बघा दोन्ही सेमच आहे. व्हेरी सिम्पल. आता दोन इक्वेशन आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. दोन इक्वेशन आपल्याला माहीत आहे म्हणजे स्फिअर 3ला आपण कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय केलेलं आहे आणि आन्सर पण आपल्याकडे 2 रिॲक्शनचा आलेला आहे. नाव लेट अस सी वी विल अप्लाय द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम टू स्फिअर 1. आता इथे का बरं आपण लॅमिस थेरम अप्लाय करत नाही, काय की इथे लॅमिस थेरम आपण अप्लाय करू शकत नाही काय की नंबर ऑफ रिॲक्शन किती आहे 1 2 3 4 4 रिॲक्शन आहे. तर आपल्याकडे एकच ऑप्शन आहे की वी विल गो फॉर कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाइंग कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय केल्या व्हेरी सिम्पल. त्यासाठी मला रिझॉल्व करावं लागणार आहे. या एन एचला रिझॉल्व करतो आहे मी. हा थर्ड क्वाड्रंटमध्ये एन एच कॉस 57.35 एन एच साइन 57.35. ठीक आहे. तर सब्मिशन एफ एक्स इक्वल टू 0. एन डी राईट वर्ड आहे पॉझिटिव्ह मायनस एन एच कॉस 57.35 इक्वल टू 0. वर्टिकल फोर्स हॉरिझॉन्टल दुसरा आहेच नाही का, दोनच फोर्स आहे. तर एन डी इक्वल टू एन एच कॉस 57.35 आणि एन डीची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. एन एच आपल्याकडे आहे 11.8. तर एन डी इक्वल टू 6.41. ठीक आहे. आता सेकंड कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करतो मी. समेशन एफ वाय इक्वल टू 0.
FYI, NE upward positive, -20 downward negative, minus NH sin 57.35 डाउनवर्ड निगेटिव्ह इक्वल टू 0 आहे. NHची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 11.88. NH ऑलरेडी नोन आहे, तर NE आपण फाइंड करू शकतो आहे. NE इक्वल टू 20 प्लस 11.88 sin 57.35. तर NE येईल 30 न्यूज. ठीक आहे. आता NE आला ND आला हा इस्फियर 1चे पार्ट आहे, पण इस्फियर 1 आणि इस्फियर 2 दोन्ही आयडेंटिकल आहे. आयडेंटिकल म्हणजे काय, फोर्सेस पण सेम आहे, इस्फियर रेस्ट होत आहे, तर आयडेंटिकल आहे. तर नो नीड टू अप्लाय टू द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम टू इस्फियर 2. इस्फियर 2ला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करायची गरज नाही, काही की आयडेंटिकल आहे. हा आणि हा सेम आहे, मिरर इमेज आहे बघा, मिरर इमेज. तर NE इक्वल टू NF. NE जी व्हॅल्यू आहे तीच NFची व्हॅल्यू येणार आहे, म्हणजे 30. आणि ND जो आहे ND तिची व्हॅल्यू NG सेम राहणार आहे, दॅट इज 6.41. इट इज व्हेरी सिम्पल. कोणताही प्रॉब्लेम असो, कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे. जस्ट वी हॅव टू अप्लाय द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. पण लॅमिस थेरम अप्लाय करताना आपल्याला येतो पार्ट लक्षात ठेवायचा आहे की लॅमिस थेरम इज अप्लिकेबल टू ओनली 3 फोर्सेस, कॉन्करंट अँड द ओरिएंटेशन मस्ट बी सेम. ओरिएंटेशन जर डिफरंट आहे तर आपण जे आहे ना ते अप्लाय करू शकतो. आता नंबर ऑफ डिफरंट प्रॉब्लेम जे आहे ना बुक्समध्ये दिलेले आहे, देर आर सो मेनी प्रॉब्लेम्स. काहीच नाही, प्रत्येक इस्फियरचं प्रॉब्लेम घ्या आणि तुम्ही त्याला कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करा. लॅमिस थेरम जर तुम्हाला नाही जमला तरी काही हरकत नाही, तुम्ही कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करून पण सॉल्व करू शकताय. कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम अप्लाय करा, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा, आणि काही डिफिकल्टी आली तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला सेंड करू शकताय. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इक्विलिब्रियम ऑफ बीम कन्सिडर करणार आहे, म्हणजे तो पार्ट आहे इक्विलिब्रियम ऑफ बीम्स. इक्विलिब्रियममध्ये सेकंड पार्ट आहे, काय की इक्विलिब्रियममध्ये आपल्याला आहे कॉन्करंट फोर्स सिस्टम, पॅरलल फोर्स सिस्टम इन इक्विलिब्रियम प्लेन, म्हणजे टाइप्स ऑफ बीम, सिम्पल अँड कंपाऊंड बीम, अँड टाइप्स ऑफ सपोर्ट अँड रिएक्शन. तो पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. प्लीज ट्राय टू सॉल्व मोर प्रॉब्लेम फ्रॉम बुक्स. डोंट जस्ट लिसन, ट्राय टू practice maximum perfect, and I hope this second lecture is also very useful. Be safe, stay at home. Thank you.